बाबा आमटे विश्वशांती पुरस्कार प्राप्त कर्मण्यवादी डॉक्टर लक्ष्मण बापूराव कारले यांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सायंकाळी हॉटेल निसर्ग रामलाल चौक येथे एक शाम महात्मा बसवेश्वर के नाम हा कार्यक्रम तसेच सुप्रसिद्ध कवी लेखक दत्तात्रय गणपतराव इंगळे आलूरकर लिखित चौथे पुस्तक मनामनातील अभंग याचा पुनर्प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या सोहळ्याचे अध्यक्षस्थान शिक्षण महर्षी कुमारदादा करजगी यांनी भूषविले होते। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जीवनधारा फाउंडेशनचे पांडुरंग गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हरिभक्तपरायण विठ्ठलराव माने, लक्ष्मणराव माने, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर शिवानंद हुल्याळकर, डॉक्टर लक्ष्मणराव कारले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर मनीष वडजे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व भारतीय लोकशाही पत्रकार संघाचे संदीप जाधव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी डॉक्टर शिवाजी शिंदे या मान्यवरांची उपस्थिती होती। प्रारंभी प्रमुख अतिथींचे आगमनाप्रसंगी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करून दीप प्रज्वलन व पांडुरंग गायकवाड यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। डॉक्टर शिवाजी शिंदे यांचे महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यानही पार पडले। डॉक्टर लक्ष्मण कारले यांनी आपल्या जीवनात मानवतावादी विचार जोपासले आहेत। साहित्यिक दत्तात्रय इंगळे यांनी समाजासमोर नवा आदर्श उभा केल्याचे गौरवोद्गार सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हरिभक्त परायण विठ्ठलराव माने यांनी आपल्या भाषणातून काढले। देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना विधान परिषदेसाठी आमदारकीची ऑफर दिली होती। ते म्हणला राजकारणात मला पडायचं नाही, मला ते नको आहे, कॅबिनेट मिनिस्ट्री देतो म्हणले होते, कॅबिनेट मिनिस्ट्री देतो पण परिषदेमध्ये या विधान परिषदेत या असं ऑफर होती। ते म्हणले मला अजिबात असलं काही नको, मी आहे तिथं बरा आहे। म्हणजे सर्वसामान्यांसाठी जगणारा मनुष्य आपल्याला अध्यक्ष म्हणून मिळालेला आहे। कार्यक्रमात विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या काय कवे कैलास या विचारांची प्रचिती आली। सुप्रसिद्ध कवी लेखक दत्तात्रय इंगळे लिखित मनामनातील अभंग या पुस्तकाचा पुनर्प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला। आपल्या साहित्य कृतीतून मानवी जीवनाचे सार मांडणारे इंगळे यांचा मान्यवरांनी यथोचित गौरव करीत त्यांचे कौतुक केले। कर्मण्यवादी डॉक्टर लक्ष्मण कारले यांच्या सामाजिक व विधायक कार्याला तोडच नाही। डॉक्टर लक्ष्मण कारले यांचे सामाजिक दायित्वातून केलेले कार्य कौतुकास्पद असून साहित्यिक दत्तात्रय इंगळे यांनी आपल्या साहित्यातून समाजाचे खरेखुरे चित्र मांडले असे उद्गार डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून काढत महात्मा बसवेश्वर यांचा मानवतावादी विचारांचा परामर्श घेतला। बसवेश्वरांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की माणूस घडवण्यावर भर दिलेला आहे। एक वचन आहे त्यांचं। 213 साहित्यिकांनी अक्कमादेवी असतील, तुमचे सिद्ध रामेश्वर असतील,
वेगवेगळ्या लोकांनी, सर्व समुदायातल्या लोकांनी एकत्र येऊन हे वचन साहित्य मराठी साहित्याला दिलेलं एक महत्वाचा अनमोल ठेवा आहे. परंतु तो अनमोल ठेवाचा आपल्याला आज नको आहे. आज एकाने मस्ती केली म्हणे नलिनीताई, आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे, आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे. अरे गव्हा ज्वारीच्या दाण्यानो जागे वाजरा, बुजगावण्यानेच पाखराशी दोस्ती केली म्हणे. आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणुसकी सस्ती केली. बसवेश्वरांनी सांगितलं की माणसाला प्रेम द्या, दया द्या, प्राणी मात्रावर प्रेम करा. डॉक्टर कार्ले यांनी आपल्या जीवनाचा चौथा टप्पा मंगलमयपणे सुरू केला आहे. आपल्या भाषणातून कर्मण्यवादी डॉक्टर लक्ष्मण कार्ले यांनी समाजाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. माणूस सतत धावत असतो आपल्या जुळ्या भावाकडे किंवा बहिणीकडे, पण ते जुळा भाऊ किंवा जुळी बहीण शांत चित्ताने आहे, उभी आहे स्मशानभूमीत. आपल्या जुळ्या भावाचे किंवा जुळ्या बहिणीचे हाल कष्ट या संसारामध्ये, याच्यातून ओलांडून आपल्याला पुढे जायचं आहे असं वचन घेऊन पुढे पडला तर देव, ईश्वर, परमेश्वर तुमच्या आत आहे. त्यासाठी फार काय पूजा अर्चामध्ये वेळ घालू नका. मनाच्या 5 अवस्था आहे. एक मूळ अवस्था आहे, एक क्षिप्त अवस्था आहे, बालपणी असते. दुसरी आहे विक्षिप्त अवस्था, ती शिक्षण अवस्थेमध्ये असते. तिसरी असते एकाग्र चित्त अवस्था, आणि चौथी 5वी असते अतिशय महत्वाची आहे. त्या विचारात तुम्ही जर गेलात तर आपोआप तुमच्या जिभेवरून जे शब्द येतील ते सरस्वती काढली असेल. आणि ती निरुद्ध अवस्था म्हणजे या जगातलं मला काहीच घ्यायचं नाही आणि या जगाला मला इथं घेतलं जे काय कमवलंय ते मला अजिबात वर घेऊन जाता येत नाही, म्हणून मला घ्यायचं. ह्या अवस्थेमध्ये गेलं तर आपोआप तुमच्या तोंडातून शब्द येतील. पण त्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी अवघड काहीच नाही, सारं सोपं आहे. तुझं आहे तुझपाशी. आपल्या वडाळ मनाला, आपल्या चंचल मनाला एकचित्त एकाग्र करून आत्मस्थित होऊन या 5व्या अवस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर मला वाटतंय डॉक्टर कार्लेचे प्रत्येक शब्द माझ्या सर्व बंदीभूमीच्या तोंडातून आपोआप निघतील. कार्यक्रमाद्वारे महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक समता, समानता, आत्मीयता या विचारांचा जागर झाला. सिद्धेश्वर मंदिर महिला मंडळाने महात्मा बसवेश्वर यांची वचने सादर केली. आयुरारोग्यमस्तु, ऐश्वर्यमस्तु, भूतिरस्तु, निर्विघ्नमस्तु, सिद्धिरस्तु, बुद्धिरस्तु, साम्राज्यमस्तु, कल्याणमस्तु, मंगलमस्तु, भद्रमस्तु. श्री गुरु बसवलिंगाय नमः. सारे सभागृह बसवमय झाल्याचे दिसून आले. डॉक्टर लक्ष्मण कार्ले यांचे समाजहिताचे कार्य अभिमानास्पद असून त्यांच्या कार्यामुळे व दत्तात्रय इंगळे यांच्या पुस्तकातून एक नवा आदर्शवादी व सुसंस्कृत समाज निर्माण होईल असे गौरवास्पद उद्गार शिक्षण महर्षी कुमारदादा करजगी यांनी आपल्या मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. आज आपण इथं आलो एक वाढदिवसानिमित्त. वाढदिवस म्हणजे काय, रोज सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. एक लक्षात राहा तुम्ही बसताना मी माझ्या बुद्धीमध्ये मला आत्मसात केलं. आजचा दिवस आपण उठतो आणि आजचा आपण अनेक गोष्टी करतो. आज हा दिवस गेला दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात कधी येत नसतो आणि येणार दिवस आपला कधी माहीत नसतो. आजचा दिवस गेलेला पुन्हा आपल्या आयुष्यात कधी येत नसतो आणि उद्या उगवणार सुद्धा आपण बघतो नाही आपल्याला माहीत नसतं. यामध्ये जीवन जगणं आणि मरण्यासाठी जे एक काय अंतर आहे ते बहिणाने म्हटलं होतं, जगण्या मरण्यात एका श्वासाचं अंतर. पण का जगायचं, कशासाठी जगायचं, आपण कोण आहोत, आपण स्वतःला कधीच दुसऱ्याला ओळखतो. मी लय तुम्ही ह्याला ओळखलो त्याला ओळखलो त्याचा संबंध आहे. आपण आपल्याला स्वतःला पहिले ओळखलो की आपण जग ओळखलो, पण आपण आपल्या स्वतःला कधी ओळखत नाही. मी कोण आहे. शिष्य ने गुरु से पूछा, गुरु मैं कौन हूँ. गुरुने तुरंत उत्तर दिला, तम असी, म्हणजे तू परमेश्वर आहेस. शिष्य म्हणजे मी परमेश्वर, हा परमेश्वर. त्याने म्हटलं की अहम ब्रह्मास्मि इस वृत्ति से अज्ञान की निवृत्ती और परमान के पते वेदांत का सिद्धांत आहे. त्यासाठी आपल्याला काय करावे, अहम ब्रह्मास्मि इस वृत्ती, आपली वृत्ती आपण आपल्या बुद्धिमत्तेनं
जगाला फसवतो, पण खरंच सांगा तुम्ही तुमच्या स्वतःला फसवू शकता का? या सोहळ्यास माजी महापौर नलिनीताई चंदेले, नरेंद्र गुंडेली, डॉक्टर राजश्री जाधव, कवयित्री मेलगे, दस्तगीर जमादार, कवी मुक्तेश्वर मुळे, कवी जवळगे, कवी जमलोद्दीन, कवी संतोष जाधव, विठ्ठल टाक, कवी येमूल, कवी विजयकुमार सोनवणे, धोंडीबा नारायणकर, पत्रकार अरविंद मोटे व हणमंत शंके आदी मान्यवरांसह साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदनाताई कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.